सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं धोकादायक ठरत चाललेल्या जुना बोरामणी नाका चौकात अपघातांचं सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षभरात या चौकात तब्बल 40 अपघातांच्या घटना घडल्यात. मागील महिन्याभरातच 3 अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. अपुऱ्या वळण जागेमुळे आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा चौक दुचाकी आणि पादचाऱ्यांना धोक्याचं ठरतंय. मार्केट यार्ड चौकापासून ते जुना बोरामणी नाका इथं वारंवार अपघात होत आहेत. या चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची आहे. वळणाचे विस्तार करणे तसेच जड वाहतुकीवरील कडक नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पोलीस बंदोबस्त ठेवणं आवश्यक असल्याची मागणी होतीये. चौकात मार्केट यार्डकडून अक्कलकोट रोडकडे जाताना डावीकडून वळण घेताना पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं मोठ्या वाहनांना वळण घेणं कठीण जाते. अशा वेळी समोरून येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची धडक होण्याच्या घटना घडत असल्याचं वारंवार समोर येतंय. वळण अरुंद असल्यानं ही वाहनं सहजपणे वळू शकत नाहीत. हे वळण खूप धोकादायक ठरते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वळण घेतानाच अपघात घडल्याचं समोर आलंय. या मार्गावर जड वाहतुकीस बंदी असतानाही प्रत्यक्षात मात्र मोठ्या ट्रक व इतर जड वाहनं सर्रास ये-जा करत असल्याचं चित्र दिसतंय. वाहतूक नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून होणारी कारवाई अत्यल्प असल्याचा आरोप होतोय. परिणामी नियमांचं पालन करण्याबाबत निष्काळजीपणा वाढल्याचंही दिसून येतंय. सकाळी व सायंकाळी शाळेसाठी, कामासाठी तसेच इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात दुचाकी चालकांची वर्दळ होत असते. जुना बोरामणी नाका चौकात डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळं आणि जड वाहतूक बंदी असूनही ट्रकची ये-जा सुरू असल्यानं अपघातांचं प्रमाण वाढत आहे. प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.